सकाळी सकाळी आता आपण आग्रा स्टेशनला आलेलो आहे. हे आपण सकाळी 7च्या आसपासचा आग्राच्या स्टेशनचा हा व्ह्यू आहे बाहेरचा. आग्रा कॅन्टला आपण इथून पोचलेलो आणि हा आग्रा स्टेशनच्या बाहेरचा एरिया आहे. तर इकडे आग्रा स्टेशन संपूर्ण एरिया बघितलेला आहे. आणि हा बघा पेठा, आग्र्याचा स्पेशल पेठा इथे आहे. हां हा इथे बघा, इकडे आग्र्याचा स्पेशल हा पेठा इथे ते घेऊन आलेले. तर आपण जाताना नक्कीच घ्यायचा येतो. तर जेव्हा आपण जाऊ आग्र्याला तेव्हा आपण नक्की तो घेऊ आणि तुम्हाला दाखवू पण. ठीक आहे. आग्रा काठ, आग्रा काठ स्टेशन, आग्रा काठ. आग्रा स्टेशन गेलेलं आहे. चला आता आपण जाऊया पुढे हजरत निजामुद्दीन. हे बघा, आता आग्रा स्टेशनला आपण आलेलो आहे ना. तर इकडे आता एक वंदे भारत आले बघा समोर. ते बघा, आग्रा स्टेशनला आल्याला आपलं एक वंदे भारत दिसते. कुठली आहे माहिती नाही वंदे भारत, पण आलेली आहे इथे एक वंदे भारत. हे बघा, हे बघा वंदे भारत काय ते लिहिलं त्याच्यावरती. ही चाललेली आहे पुढे वंदे भारत. त्या साईडला चालले, आपल्या साईडला हजरत निजामुद्दीनवरून आलेली आहे टू खजुराहोला चाललेली आहे. चल आग्रा बाय बाय, भेटूया परवा. आपण आग्र्याला आहोत 2 दिवसानंतर. हजरत निजामुद्दीनला उतरलेलं आहे आम्ही सर्व. आता ही आमची ट्रेन आहे. इकडे दिल्ली स्टेशन हजरत निजामुद्दीन इकडे उतरलेलं आहे आम्ही. चलो पुढचा जर्नी बघूया आता कसं होतं. हे बोलून आता कोण दिसत नाही, दिसते ना. चला आपला पुढचा प्रवास चालू झालेला आहे आता दिल्ली फिरायचा. आता आपण चाललो हॉटेलला. तर हॉटेलवरून फ्रेश होऊन आपल्याला 12 वाजता निघायचं आहे. तर बघूया आता किती वाजता प्लॅनिंग होते, किती वाजता आपण निघतोय. पण 12 वाजेपर्यंत किती वाजता सर्वांनी तयारी करू. 12 वाजता फटाफट 12 वाजता गाडीत येऊन बसायचं आहे आपल्याला. मग आज बघूया आज काय काय होणार आहेत ते. हां, हे आपल्याबरोबर आहेत आज आहेत, आपल्याला संपूर्ण फिरवणार आहेत. आज आणि उद्या 2 दिवस आपल्याबरोबर आहेत ते. तर बघूयात काय काय होते आपल्या आज त्या 2 दिवसामध्ये. हां ठीक आहे. आपली एक गाडी पुढे चाललेली आहे व्हाईट कलरची आणि ही आपण एक ब्राऊन कलर दुसरी गाडी पाठवून चाललेली आहे आपण. तर आज आणि उद्या 2 दिवसामध्ये सर्व उरकायचं आहे. तर बघूया काय कसं होतं ते. ओम ट्रॅव्हल हा जो संपूर्ण एरिया आहे, ह्या एरियामध्ये जे दिल्लीचे खासदार वगैरे आहेत त्यांची घरं आहेत. जनपद आहे इकडे सोनिया गांधी यांचं घर वगैरे सर्व ह्या ठिकाणी ह्या एरियामध्येच आहे. त्या रस्त्यात मी काही थोडेसे क्लिप्स इकडे तुमच्यासाठी घेतलेले आहेत. या ठिकाणी सर्वचे बंगलोज वगैरे असतात राहण्याचे, सर्व VIP लोक. आकाशवाणी भवन प्रसारण रेडिओ. हाँ वो है, ये रेडियो वाला है ना. हाँ सर कम हो गया ना आकाशवाणी. हाँ नहीं चलता है सर, चलता है ना आकाशवाणी. नहीं सर, हम करते हैं यूज इसको, करते हैं, सुनते हैं ना, बिल्कुल सुनते हैं सर. और रेडियो भी हमारे पास ये नहीं है, इसमें सुनते हैं कभी भी. अच्छा नहीं है. हे आपलं दिल्लीमधलं हॉटेल आहे, हॉटेल ओएसिस. इकडे आपण स्टे करणार आहे 2 दिवस. मित्रांनो आता आपण चाललेलं आहे लाल किल्ला बघायला. हॉटेलवरून निघालो आपण जस्ट. आता जातो आपण लाल किल्ला बघायला. तर लाल किल्ल्यावरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो की लाल किल्ल्याला काय काय आहे. आपण एवढे वर्ष ऐकतोय, कधी बघण्याचा योग आला नाही. आज बघण्याचा योग तुम्हाला दाखवतो काय आहे लाल किल्ल्याला. ठीक आहे. हे बघा आता आपण चाललेलं आहे राजघाटकडे. आपण नेहमी TV ला वगैरे ऐकतो राजघाट. आज बोर्ड तरी पहिल्यांदा बघतोय राजघाट इकडे. अमेरिकेचा काय संबंध नाही त्याशी. मित्रांनो इकडे आपण राजघाटमध्ये आलेलो आहे.
जे आपण नेहमी टी व्हीवरती बघत आलो राजघाट, यहाँ पे गांधीजी का समाधी आहे ना हां, तर गांधीजींची समाधी इकडे आहे. तर आज आपण राजघाटावरती आलेला आहे सर्व. आता थोडा वेळात आहे आपली गाडी इकडे समोर आहे, ओम ट्रॅव्हल्स टायमात आलेलं आहे. चलो बढिया आहे. चला आता आपण सध्या राजघाटला आहे, तर बघूया आता राजघाटला काय काय बघणार आहोत ते. चला चला, हे आम्हाला ओम आहे. ओम फार मोठा परिसर आहे इकडे. शाळेची मला वाटतं मुलं पण आता इथे आलेली आहेत बरीचशी, आणि अतिशय मोठा परिसर आहे. तो गार्डन केवढं मोठं आहे, भरपूर मोठा परिसर मला वाटतं इकडे आहे राजघाटसाठी. बघूया राजघाटला काय आहे. तुम्हाला सर्वांना बघता तरी दिल्ली राजघाट कसं आहे ते बघा. हे दिल्ली राजघाट आहे. ते दिल्ली राजघाटचा मोठा परिसर गार्डनचा आहे सर्व. ह्या साईडला अतिशय मोठा गार्डनचा एरिया पण आहे. चला बघूया आपण आता पुढे राजघाटची समाधी कुठे असणार आहे आणि काय कसं असणार आहे. गांधीजी समाधी राजघाट, हा बघा राजघाटचा केवढा मोठा परिसर आहे फक्त बघत राहा. हे बघा, हा बघा भरपूर मोठा परिसर नुसता राजघाटच आहे सर्व आहे. शुद्ध हृदय से निकला हुआ वचन कभी निष्फल नहीं हो. हा संपूर्ण राजघाटचा परिसर आहे. काय बघा केवढा मोठा परिसर आहे महात्मा गांधी यांच्या समाधीसाठी. आणि समोर जी तुम्हाला दिसते ही त्यांची समाधी स्थळ आहे, आणि सर्व तिकडे लोक दर्शन घेत आहेत. पहा किती प्रचंड, म्हणजे एवढा मोठा परिसर कुठल्या असं गार्डन असावं असं मी फार क्वचित बघितलेलं आहे. आणि किती मोठा परिसर दिला बघा गार्डनसाठी. नाही वरती येऊ दे ना, वरती बघू दे ना, नाही येऊन त्यांना बघू दे वरतून. आपल्या वरती आवड ना बघायला एकदा, छान आहे मस्त. महात्मा गांधींची समाधी आहे इकडे, इकडे आपण दर्शन घ्यायला आलेलं आहे. आपण थोडी भेळ घेतलेली आहे. आता इथून आपण चाललेलं आहे राजघाटवरून लाल किल्ल्याला. कुठे चाललोय आपण? राजघाट आलो, राजघाट निघालो होता. आता आपण चाललोय लाल किल्ल्यावर चाललेलो आहे. लाल किल्ल्यावर तर तिकडून आंबेडकर साहेबांचं भाषण नाही मोदींनंतर. हो तर तिकडे शहाला चाललोय. जायचं आहे. हा शहा शहा बरं चला बघूया पुढे काय पाहतो आपण. मित्रांनो लाल किल्ला मध्ये आपण आलेलो आहे. हे बघा संपूर्ण लाल किल्ला आहे. ए ओम तू लाल किल्ला आला काय? ओके चलो ओम पण लाल किल्ला आले. तर हा लाल किल्ल्याचा संपूर्ण परिसर आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी आता लाल किल्ला परिसर आहे. चला आता आपण लाल किल्ला पुढे एक्सप्लोर करूया कसा आहे लाल किल्ला. हे बघा इथून रेड फोर्टच्या गेटवरून आत जाण्यासाठी ऑटो आहेत. तसे छोटे छोटे बारके ऑटो आहेत. 12-12 रुपये घेतात ऑटोवाले. आणि इथून मेन गेटपर्यंत आपल्याला ऑटोने जावं लागतं. म्हणजे आतमध्ये मेन गेट झाला. आता आत एंट्री जी आपण करतोय ती ऑटोने करतोय. जाणं आणि येणं 12-12 रुपयाची देऊन आपण कुपन्स घेतलेले, तिकीट घेतलेले. हे बघा असा थोडा नॅरो रस्ता आहे आणि तिथं आत जावं लागतं आपल्याला. तो तिकडे आहे लाल किल्ल्याचा मेन गेट.
आणि हे आपण आलेलो आहे मित्रांनो, लाल किल्ला आपण फायनली इथे पोहोचलेलो आहे, रीच केलेला आहे. तर चला आपण आता आज जाऊया लाल किल्ल्यामध्ये, बघूया काय हे लाल किल्ल्याला शॉप आहेत, सर्व ही शॉपची लाईन्स आहेत. त्यामुळे इकडे सर्व दुकानं वगैरे आहेत. लाल किल्ल्याच्या आतमधला कारभार आहे सर्व. चला लाल किल्ल्याला तर बाय बाय. आपण चाललेलो आहे ऑटोनी पुढे. चला बसा. चला मित्रांनो, लाल किल्ला बाय बाय. लाल किल्ला झालेला आहे आमचं. आम्ही चाललेलो आता पुढे.